चला दोन्ही संघ शेवटचा कॉल अतिरिक्त खेळाडू 12th मॅन. वाघोळी संघ मॅच चालू आहे, कृपया बाहेर या. मैदानाच्या आतमध्ये टीम व्यतिरिक्त जे प्लेयर असेल त्यांनी बाहेर यायचं विनंती असेल. चिराग आणि नीरज सलामीची जोडी मार्ग शोधताना पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. यस सर. चला वय मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय हिमेश. वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्याची संधी दिली, कर्णधारांना विश्वास दाखवलाय. ज्या पद्धतीने तुमचा जर पाया मजबूत असेल तर तुमची बिल्डिंग भरभक्कम उभी राहते. खेळामध्ये सुद्धा तसंच पहिला गोलंदाज प्रभावी ठरला तर क्षेत्ररक्षण करणारी टीम म्हणजेच भुईगाव संघ आणि तदनंतर पाहिलं तर चांगली फलंदाजी केली तर मात्र सतपाळे संघ यांचा पाया मजबूत होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू चांगला फटका सजवतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट गारद. मोठा झटका मिळताना पाहायला मिळतोय. सलामीचा फलंदाज मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. तंबूच्या ऑस्ट्रेलियाला मोठी खेळी करण्याचा प्रयत्न होता, गोल्डन डकचा शिकार झाला. 0 नंबरचा चष्मा परिधान करावा लागला आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. चिनार बॅक टू द पवेलियन. डीजे नौका फलंदाज येतोय दिशांत. पहिल्या चेंडूवरती विकेटचा पतन पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. अकोट टप्प्याचा चेंडू भेरिकावून दिलाय. पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डिक्लर 2 मध्ये एकेरीसाठी धावसंख्येत देखील वाढ श्रीगणेशा केला जातोय. धावसंख्येचा देखील खातं खोललं जातंय, खातं उघडलं जातंय. वैयक्तिक आणि संघाचं दोन्ही खातं दिशांत यांच्या माध्यमातून 2 चेंडूचा खेळायला संपुष्टात. पहिल्या चेंडूवरती 1 विकेट आणि तदनंतर या चेंडूवर त्याला 1 रन. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 1 धावा. पुण्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, त्याच पद्धतीने चांगली फलंदाजी देखील करावी लागेल. कारण प्रतिष्ठा पणाला लागलेली असते, आपल्या गावाच्या नावाची प्रतिष्ठा पणाला लागली असते आपल्या नावाची. पण एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. अकोट टप्प्याचा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न केला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावावरती समाधान. धावसंख्येत 1ने वाढ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावपटलावरती अर्जित केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता चिनार याने, परंतु थोडासा फटका फसला, हातामध्ये जाऊन बसला आणि खेळ संपला. पहिल्या चेंडू पासून मात्र मोठे फटके खेळायचा माणूस धरला होता. पुन्हा एकदा काय फटका सजवला जातोय. हो 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 हो, आग का गोला उचलकर बोला. चेंडू जातोय षटकाराचा डोला. 6 धावांसाठी डीजे. चला धन्यवाद डीजे. दिशांत दाखवतोय मी, जरी माझ्या नावामध्ये जरी शांत असेल, मी दिसायला जरी शांत असेल तरी पण मी आक्रमक फलंदाज आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज लागली गेली. 1 धाव येताना पाहायला मिळतं. धावसंख्येत पुन्हा 1ने वाढ होतीये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती अर्जित केली जाते 9 धावा. एक षटकार येताना पाहायला मिळाला. चांगली रणनीती आखली गेली. ज्यावेळी बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला, अचूक टप्पा आणि
ताकद याचं संमिश्र मिश्रण पाहायला मिळालं आणि त्याच्यावरती षटकार येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला फटका चालतोय. क्षेत्ररक्षक पोहोचणार का पाहणं गरजेचं असेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी नक्कीच 4 धावा वाचवल्या. 2 धावा आल्या इथं. 2 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या. धावसंख्येत 2 ने वाढ होतीये. एकच धाव येताना पाहायला मिळाले चेंडूवरती आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये एक षटकाकडे धावसंख्या होते 10 धावा. एक विकेटच्या पतनानंतर तोपर्यंत कुठे जाऊ नका. ऐकूया डीजे मार्फत एक सुरेल संगीत डीजे. चला धन्यवाद डीजे. नौका गोलंदाज भूरज. भूराज याच्या पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच प्रति हल्ला चढवला. ते चेंडू जाणार का गोशांकी क्षेत्रामध्ये. यस, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्येत 2 ने वाढ होतीये. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होतीये 11 धावा. भूराज चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर आता पाहिलं तर नक्कीच नीरज आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं दिशांत. आता दिशांत पुन्हा एकदा स्ट्राईकचा वारसा दिशांतकडे असेल. दिशांत मोठे फटके खेळण्यासाठी बाहेर त्याचा टांग जरी पाहिला ना तरी नक्कीच पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट त्याच्या मदत पाहायला मिळतं. फटका फसला आहे. जेल क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणार का आणि दुहेरी धाव अर्जित केली गेली. जेलची नामी संधी होती नाही. रनिंग कॅच मध्ये कदाचित हा प्रॉब्लेम येतो. ज्यावेळी आपण धावत येतो ना हातामधला चेंडू चिपकला तर चिपकतो अन्यथा उसळी घेतो. त्यावेळी काय कामाला येतं तर बॅकअप त्या बाजूला असणं गरजेचं असतं. अशा वेळी शक्यतो चेंडू रनिंग कॅच घेताना बऱ्याच वेळा चेंडू हातातून उसळी घेतो. त्यावेळी जर बॅकअप चांगला असेल ना तर जेल होतो. कारण की ज्यावेळी तुमचा रनअप आणि टायमिंग हे प्रॉपर मॅच व्हावं लागतं अन्यथा मात्र जेलची उसळी. पण चांगला प्रयत्न होता. जास्त लॉंग रनिंग कॅच पाहायला मिळाला असता परंतु थोडस अपयश आलं. प्रयत्न चांगला होता. फटका सुद्धा चांगला होता. मिडअप डीप मिडअपच्या क्षेत्रामध्ये नक्कीच हा फटका सजवला गेला होता. पुन्हा एकदा मोठा फटका झाला. काय फटका मारलाय. ओहो, हा देखील षटकार येताना पाहायला मिळतोय. दिशांत काय फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. क्लास 1 मॅग्निफिसेंट षटकारांची आतिषबाजी. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला ना की येस माझं नाणं कसं वाजतं तर खणखणीत. मुझमे है दम महबूब बाजीराव सिंगम दाखवताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. चांगला चेंडू ज्यावेळी बॅटच्या रडार मध्ये चेंडू येतो ना त्यावेळी पुन्हा एकदा आय आणि हॅड कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळतंय. त्यानंतर मात्र त्या चेंडूवरती मोहर उमटवली जाते. संमिश्र मिश्रण केलं जातंय. पुन्हा एकदा चांगला फटका सजवतोय. हो 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 क्लास 1 जेल टिपला जातोय. एकदा क्षेत्ररक्षक टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. फटका काय सजवला होता. जॅक कॅलिस कॉपी स्टाईल मध्ये मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू सजवला होता. तितक्याच ताकदवर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. कौतुक कौतुक कौतुक. आणि कोणाचा विकेट. एक षटकार किंग ज्याच्या बॅट मधून अप्रतिम षटकार येत होते तो दिशांत. विध्वंसक विनाशनाशकाचा फलंदाज मार्ग शोधताना पाहायला मिळतोय. धावसंख्या होते 19 धावा आणि दिशांत 5 चेंडू मध्ये 16 धावा. त्यामध्ये 2 षटकारांचा समावेश होता आणि तंबूच्या आशेला येताना पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा नौका फलंदाज येतोय राज. पुन्हा एक धाव, धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 20 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. लास्ट बॉल टू प्ले. नीरज सलाम मिळाला फलंदाज अजून मात्र नक्कीच आहे, परंतु मोठे फटके खेळण्यास जास्त स्ट्राईक मिळाली नाही. पुन्हा एकदा एकच धाव. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 21. 21 धावा. कुठे जाऊ नका, आपण पाहतो डीजे मार्फत एक छोटस सूर्यसंगीत डीजे. नौका गोलंदाज हार्दिक. हार्दिक टू नीरज. समीकरण पुन्हा एकदा रंगताना पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगतीवरती मार्गस्थ असताना धावसंख्या 21. लोअर फुलटा चेंडू होता, झेल टिपला गेलाय. फटका फसला होता. कदाचित या चेंडूला क्रॉस द लाईन खेळायची गरज होती, परंतु फटका फसला, हातामध्ये जाऊन बसला आणि फलंदाजाचा खेळ संपला. पुन्हा एकदा विकेट गिरतावर संगीत बसतो डीचे. चला धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळतोय नक्कीच हार्दिक. चांगली गोलंदाजी आणि तितका चांगला झेल सुद्धा टिपलेला पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा नौका फलंदाज येताना पाहायला मिळतोय जय. चांगला फटका सजलेला आहे. हो हो हो, कलात्मक फलंदाजी. इथे नव्हती ताकद, इथे होती हरकत, इथे होती नजाकत. एक नजाकत भरा स्ट्रोक पाहायला मिळाला 4 धावांसाठी डीजे. चला धन्यवाद. नजाकत भरा स्ट्रोक पाहायला मिळाला, थोडीशी हरकत केली आणि तिथे बरकत मिळताना पाहायला मिळाली. 4 धावांची बरकत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हार्दिक सज्ज होताना पाहायला मिळतोय जय. आल्या पावली सेट झालेला फलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू हळुवारपणे घेऊन काढला, सन्मान दिला, सन्मानपूर्वक एक धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार आहे, सातत्यपूर्ण कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं गरजेचं असं. पहिल्या चेंडूवरती जर मोठा फटका आला, चौकार आला, तदनंतर थोडंसं कॅल्क्युलेट क्रिकेट, माइंडसेट क्रिकेट खेळणं सुद्धा गरजेचं असं. सातत्य क्रिकेटमध्ये ठेवणं गरजेचं असं, कारण प्रत्येक चेंडू तुम्हाला षटकार चौकार येतीलच असं नाही. एकाच चांगल्या चेंडूला सन्मान द्या, खराब चेंडूचा समाचार घ्या. हे समीकरण ज्या क्रिकेटरला कळलं ना, तो अधिरथ जगात होताना पाहायला मिळेल. पुढे एकदा चांगल्या गोलंदाजी हार्दिक यांची पाहायला मिळते. तितकंच चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. राज मारण्याचा प्रयत्न होता. यू मिस, आय डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय होताना पाहायला मिळते. यष्टीचा वेध घेतला गेला. पुन्हा एकदा विकेटचं पतन येताना पाहायला मिळते ढीशे. चला धन्यवाद डीजे. हार्दिक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जरी एक चौकार आला जयंतच्या बॅटमधून, तदनंतर चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. 2 विकेट आतापर्यंत देताना पाहायला मिळते. नौका फलंदाज मार्गच होते जीतू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असलेल्या षटकामध्ये
हार्दिक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. थोडं स्पीडअप घ्यायचं विनंती असेल. पुन्हा एकदा चांगला फटका सजवला पाहायला मिळतोय. एक धाव घेतली जाते, धावसंख्येत एकने वाढ होतीये. आतापर्यंत जर पाहिलं ना तर इकडे लेग साईडला एकही चेंडू आला नाही. म्हणजे सर्व प्लेयरनं प्रॅक्टिस केली ऑफ साईडची. आतापर्यंत पाहिलं तर या साईडला एकही चेंडू येताना पाहायला मिळाला नाही, पण ऑफ साईड एकदम परफेक्ट मारताना पाहायला मिळाली. ज्यावेळी जर षटकार 2 सोडले ना दिशांत, तर त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक चेंडू हे मिड ऑफचा क्षेत्र सिलेक्ट करताना पाहायला मिळतोय. त्या साईडला चांगली खेळ करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, विकेटसाठी जेलसाठी संधी होती, परंतु एकच धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 28. 3 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 3 षटकाखेर धावसंख्या होते 28 धावा. कुठे जाऊ नका, यू गया यू आया. ऐके डीजे मार्फत एक छोटं सुरसंगीत डीजे. धन्यवाद डीजे. नौका गोलंदाज वंदन. जय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जयचा फटका फसला. क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली आणि सावतो की काय, कदाचित हात न लावला, चेंडूला घाबरला क्षेत्ररक्षक. आणि मोठा आयुष्यमान मूवी त्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने तात्याचा पिक्चर आठवला की त्यातून येतं ओम बगणी भागोदरी ओम बट स्वाहा. जेल केला धरतीला दान, स्वाहा केला गेला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा चांगला दुहेरी धावेचा प्रयत्न केला गेला. दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली गेली. जय पाहिलं ना, ऑफ साईडची फलंदाजी अप्रतिम करताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्र निवडलं जात आहे. धावा येणं गरजेचं आहे. ऑफला येऊ, लेगला येऊ, स्ट्रेट येऊ, कोणत्या चौफेर येऊ, धावा 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 येणं गरजेचं. कारण इच अँड एव्हरी रन इम्पॉर्टंट इन क्रिकेट हे सुद्धा समीकरण जोपासलं जातं. मग तुम्हाला धावा येणं गरजेचं असेल, शरीर भेदाच्या अंगाने येऊ द्या, बाईकच्या स्वरूपात येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेत चढवण्याचा प्रयत्न, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं आणि डॉट चेंडू येताना पाहायला मिळालं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 32. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील पुन्हा एकदा काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये. ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच मैदानामध्ये किंमत. जिथे परिस्थिती गंभीर तिथे कोण उभं राहतं खंबीर. जंगल हो या मैदान, जीतेगा वही जो जी जान से लढेगा. म्हणून स्वतःला सांगा हरणे माझं ध्येय नाही, कारण मी बनलोय तो फक्त जिंकण्यासाठी. येस, बाईकच्या स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळाला. धावसंख्येत डेली बीट. ओके, डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. बॅटची कोणती मोमेंट झाली नव्हती, त्या कारणाने नक्की डेली बीट देताना पाहायला मिळाला. सर 1 मिनिट, जर स्ट्राईक चेंज नाही होणार, हा रन नसेल तर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मोठा फटका सजवलाय, हा चेंडू जाणार का सीमारेषा पलीकडे. येस, हा षटकार येताना पाहायला मिळतोय. जय 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 नावाचा जय जयकार केला जाईल. आणि ज्यावेळी संघ अडचणीमध्ये होता, जयच्या बॅटमधून चौकार षटकार येताना पाहायला मिळत आहेत 6 धावांसाठी. डीजे आपल्याला नंतर विनंती केली, तो शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूकडे आपल्याला सुद्धा संधी दिली जाईल. आणि जय ज्यावेळी संघ अडचणीमध्ये होता ना, तेव्हा चांगली खेळ करताना पाहिला ना. पद बडा ना खद बडा, मुसीबत में खडा, ना मुहूर्त देखते ना सूरत देखते, हम तो अपने टीम की जरूरत देखते हैं. तोच मात्र चांगली खेळ करताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मारलेला फटका चांगला होता. 1 धाव पूर्ण केला. धावसंख्येत एकने वाढ, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करावा लागेल. शेवटचा चेंडू आहे. एकच धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत एकने वाढ होते, धावसंख्या होते
39 विजयासाठी लक्ष्य 40 धावांचं. तो षटकार जो आला ना तो कुठेतरी मात्र नक्कीच एक धावांचा उच्चांक वाढवणारा षटकार होता. त्या षटकारासोबत धावसंख्या होते 39 विजयासाठी लक्ष्य असेल 40-40. चला स्पीडअप घ्यायचं विनंती असेल. सत्पाय संघ क्षेत्ररक्षक सजून घ्यायचा आहे. त्याला जास्त वेळ नाही आपल्याकडे. तोपर्यंत डीजे मार्फत छोटस डीजे. चला सत्पाय संघ थोडीशी विनंती केली जाते. थोडं स्पीड घ्यायचं विनंती असेल. चला स्पीडअप घ्यायचे. टायमर सेट केला गेला विनंती असेल. सतपाळी संघ सलामीची जोडी मार्ग होताना पाहायला मिळते. भुईगाव चला उड्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळेल.
पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतंय. अपील केली, अपील उचलून धरली, पंचांनी दाद स्वीकारली आणि विकेटचं पतन पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. मिथची खेळ ते संपुष्टात. मिथ बॅक टू द गॉड डीजे. या चेंडूवरती नजाकत बरा स्ट्रोक आणि हा चौकार येताना पाहायला मिळतोय. उन्मेष वादन डीजे चालेल. उन्मेष चांगला आल्या पावली मात्र सेट झाला. ज्या पद्धतीने आपण आधी पहिल्यांदा जय त्याने सुद्धा आल्या पावली हा सेम चौकार मारला होता. इथे होता उन्मेष. आल्या पावली एक चांगला ऑफच्या दिशेने मात्र नक्की चौकार येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. एकदा वर्जित केली गेली धावपटलावरती. नो सॉरी माफ करा, नोच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. फेकी गोलंदाज. फेकी गोलंदाज. येस गोलंदाजाला दंडित केलं जाईल. गोलंदाज ही गोलंदाजी नाही करू शकत हा ऍज पर रूल्स. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. चेक गोलंदाज म्हणजे फेकी गोलंदाजाला या पूर्ण टुर्नामेंटसाठी तो गोलंदाज नक्कीच बॅन असेल. फेकी गोलंदाज म्हणून त्याची पुन्हा एकदा हा चेंडू सुद्धा बॉल आहे. कदाचित स्टेप आउट केलं होतं म्हणून कधी हा नो दिला असेल. आणि थोडस तुमचं पुन्हा एकदा लक्ष वेधतो. आता दिलेला फेकी गोलंदाज पुढच्या सामन्यामध्ये ओव्हर टाकू शकतो, पण तो जर फेअर डिलिव्हरी टाकावी लागेल, अन्यथा पुन्हा त्याला बॅन केलं जाईल. पुढच्या सामन्यामध्ये पुढच्या होणाऱ्या मॅच मध्ये तो ओव्हर टाकू शकतो, गोलंदाजी करू शकतो, पण त्यावेळी त्याला फेअर गोलंदाजी करणं गरजेचं असेल.
पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्येत 2 ने वाढ होते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना कोणते खेळी करणार. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हळुवारपणे फक्त चेंडूला सोडलं जात आहे. गरज असते ज्यावेळी संधी मिळते ना, छोटासा कलाकार चांगली कलाकृती सादर करताना पाहायला मिळतोय. त्याला संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळतं. आणि संधी अशीच असते मित्रांनो, चावी येते ना त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. पुन्हा एकदा डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये एक षटकाखेर धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 8 धावा. एक विकेटच्या पतनानंतर कुठे जाऊ नका, ऐकूया डीजे मार्फत छोटस सुरील संगीत डीजे. पुढे एकदा गोलंदाज सज्जताना पाहतो. वैयक्तिक पहिलं सग दुसरं षटक हाताना पाहायला मिळतोय. दिशांत फलंदाजी सुद्धा अप्रतिम केली होती. दिशांत आता गोलंदाजीवरती पुन्हा एकदा दिशांत देताना पाहायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. गोलंदाजाला एकेरी त्यासाठी धावसंख्येत 1 ने वाढ. ज्यावेळी ऑप्शनल मध्ये गोलंदाज आला होता, चांगली गोलंदाजी त्याने देखील हाताळताना पाहायला मिळालं. का जेव्हा संधी मिळते त्याचं सोनं करा, ज्याला संधी मिळते तो कर्तृत्ववान, जो संधी निर्माण करतो तो धैर्यवान. पुन्हा एकदा रडार मध्ये आला चेंडू आणि त्याच्यावरती षटकार येताना पाहायला मिळतोय. पुन्हा चांगला चेंडू सन्मान दिला. ज्यावेळी पाहिलं गेल्यानंतर बॅटच्या रडारमध्ये म्हणजे टप्प्यावरती चेंडू आला ना की त्याचा करेक्ट कार्यक्रम केला जातोय. आणि ज्यावेळी थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू येतोय ना, फलंदाजांपासून थोडासा मागे ठेवला, स्लोवर वनला इथं प्राधान्य दिलं जातं ना, स्लोवर वन तर प्रभावी ठरताना पाहायला मिळत आहेत. पण ज्यावेळी तुम्ही स्टंप विकेट किंवा पायामध्ये चेंडू टाकताय ना, त्यावेळी फलंदाज टच केला तरी चेंडू सीमारेषा पलीकडे येताना पाहायला मिळतोय, कारण तुझा फेवरेट झोन असतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला चेंडू अचूक टप्प्यावरती स्वार होताना पाहायला मिळाला. कमबॅक केलाय दिशा त्याने एक षटकाराला, तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. एकदा पुन्हा अर्जित केली गेली धावपटल्यावरती धावसंख्येत 1 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 17 धावा. 17 पे खतरा. कोणाला खतरा असेल, कोण प्रभावी ठरताना पाहायला मिळेल, हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं असेल. इथे मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव नक्की अर्जित केली गेली धावपटल्यावरती. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येत 18 धावा. दिशांत एक षटकार आला, तदनंतर मात्र चांगला कमबॅक केला. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं. मोठ्या फटक्यांची संधी दिली नाही. बॅटच्या रडारमध्ये एकही चेंडू दिला नाही ज्याच्यावरती मोठी मोहर उमटेल षटकार. पण ज्यावेळी चेंडू मिळाला होता ना, तेव्हा षटकार येताना पाहायला मिळाला. उमेश पुन्हा एकदा चांगला फटका सजवला तो. एक धाव नक्की अर्जित केली गेली धावपटल्यावरती. धावसंख्येत 1 ने वाढ. दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का? एकच धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्येत 19. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधील. शेवटचा एक चेंडू शेष.
पुन्हा एक धाव, धावसंख्या देखील वाढ. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का? या चेंडूवरती आल्या. दोन धाव येताना पाहायला मिळतात. धावसंख्येत 2 ने वाढ. आता समीकरण असेल 12 चेंडू 19 धावेची गरज. धावसंख्या होते 19. दोन षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 21 धावा. आता समीकरण असेल 12 चेंडू 19 धावा. कुठे जाऊ नका, ऐकूया डीजे मार्फत एक छोटस स्तुती संगीत. डीजे चला धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. दोन चेंडूचा खेळ, दोन षटकाचा खेळाला संपुष्टात 21 धावा येताना पाहायला मिळतात. 12 चेंडू 19 धावेची गरज असेल. आता क्षेत्रक्षमध्ये परिवर्तन केलं गेलंय. तुम्हाला एक सुपर बॉलिंग अटॅक पाहायला करावा लागेल. आणि फलंदाज पाहिलं ना तर युवराज चांगली फलंदाजी करावी लागेल. मी चाकू टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव नक्की अर्जित केली गेली. कदाचित डिक्लर साठी चेंडू सोडण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काय बोलला मी मैदानाच्या बाहेर जाणार नाही. आणि यावरती 3 धावा येताना पाहायला मिळाल्यात. कदाचित आधीच जर बॉलवरती गेला असता तर कदाचित 1 किंवा 2 धाव येताना पाहायला मिळाल्या असती, परंतु कदाचित वाटला डिक्लर मध्ये जातो का, परंतु चेंडू बोलला मैं नाही जाएगा. आणि 3 धावा येताना पाहायला मिळाल्या. धावसंख्येत 3 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होतीये 24. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला. 1 धाव अर्जित केली गेली. इथे चेंडू जाऊन देणं गरजेचं होतं. जर चेंडू स्वतःहून जातोय, बोलतो मी डिक्लर कडे जातो, तर तुम्ही का अडवता? असा चेंडू बोलत असेल. पुन्हा जिथे 1 धाव जाणं अपेक्षित होतं तिथे 2 धाव येताना पाहायला मिळते. कुठे कुठे छोटे छोटे चुका संभाव्य लागतात, कारण एक एक रन खूप महत्वाचे असते क्रिकेटमध्ये. काल आपण पाहिला 1 बॉल 1 ची मॅच होती, 1 बॉल 2 ची मॅच होती. खूप साऱ्या मॅच अशा फसताना पाहायला मिळाल्यात. चांगली रणनीती असताना पाहायला मिळते. धावा येणं गरजेचं असेल. येस, पुन्हा एकदा वाईट. चांगली फलंदाजी पाहिल्यानंतर एकदम शांत उमेश. चांगली फलंदाजी खेळताना पाहिला. उन्मेष, माफ करा, उन्मेष. चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 8 बॉल 17 आतापर्यंत चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय उन्मेष. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू 13 ची गरज. 9 चेंडू 13 ची गरज. या 2 चेंडूवर ज्या 5 धावा आल्या ना, कुठेतरी धावांमधील विजयाचं अंतर कमी करणार त्या 3 आणि त्या डिक्लरच्या इकडे जाणाऱ्या 2 धावा. पुन्हा एकदा फटका सजवला. 1 धाव अर्जित केली जाईल. धावसंख्येत इकडे वाढ होतीये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 28 धावा. 8 चेंडू 12 ची गरज. 8 चेंडू 12 ची गरज. मॅच बॉल आलाय. आठ चेंडू 12 ची गरज असेल. पुन्हा एकदा मुळे मैदानाच्या दिशेने काय घडणार? हो, इथे थोडासा वेगावरती स्वार होताना पाहायला मिळाला होता. थोडासा वेग आला होता चेंडू मध्ये. 1 धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या होते 29 धावा. आता 7 चेंडू 11 ची गरज. या चेंडूवरती पुन्हा एकदा निर्भर असेल. काय घडणार, काय बिघडणार मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. टप्प्याचा चेंडू चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय.
एकेरी धावेला प्राधान्य दिलं तर यावेळी मात्र क्षेत्रशः बदला मी नाही जाणार. झाडाखाली उभा राहणार, चेंडू बाहेर गेल्यानंतर मी पळणार आणि तेच करताना पाहायला मिळाला. कारण की ज्यावेळी काळमंत्र आधीचा ओरडा कामाला आला, मी ऐकून घेतलंय, आता मी पळणारच नाही. एक धाव येताना पाहायला मिळते, धावसंख्या देखील वाढ होते, धावसंख्या होते 30 धावा, 6 चेंडू 10 ची गरज. 6 बॉल रिक्वायर्ड 10 रन्स, 6 चेंडू 10 ची गरज. तोपर्यंत ऐकूया डीजे मार्फत छोटस सुरसंगीत डीजे. चला धन्यवाद. 6 चेंडू 10 ची गरज. गोलंदाज असेल नीरज. नीरज पुन्हा एकदा हिमेश ऑन स्ट्राईक. तो सुद्धा चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. मोठे फटके जरी नाही मारले तर एक एक दोन दोन कर मात्र धाव फलक घालताना पाहायला मिळतोय. आणि हा चौकार येताना पाहायला मिळतोय. हा चौकार म्हणजे विजयाच्या वेलीवरती अशीच फूल प्रफुल्लित करणारा चौकार होता. विजया आणि धावांमधील अंतर कमी करणारा महत्वपूर्ण चौकार होता. करारा प्रहार, चेंडू गेला सीमारेषा पार, मिळतोय धावा 4. ऐकूया डीजे मार्फत चौकासाठी छोटस सुरसंगीत डीजे. चला धन्यवाद डीजे. आता समीकरण असेल 5 चेंडू 6 धावेची गरज. म्हणजे हा चौकार पहा किती धावांमधील अंतर कमी करणारा चौकार ठरला. हळुवारपणे खेळून काढला होता. पुन्हा एकदा लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्या देखील वाढ. गोलंदाज थोडासा शेवटचा गोलंदाज थोडासा आतापर्यंत दोन्ही चेंडू पाहिले तर फुल टॉस दिले होते. कदाचित या चेंडूवरती सुद्धा बॅटचा टच झाला असता तर कदाचित यावरती सुद्धा धावा आल्या असत्या. कदाचित डेफिनेटली आल्या असत्या. आता पुन्हा एकदा उन्मेष, एक ताकदभरा फलंदाज जो मोठे फटके खेळण्यासाठी माहिर आहे, त्याला जर का फुलटॉस चेंडू मिळाला. हो कमबॅक केलाय, कमबॅक केलाय. या चेंडूची गरज असेल जर तुम्हाला सामन्यामध्ये आपलं स्थान निश्चित करायचंय ना, डॉट चेंडू यावे लागतील तर असा चेंडू हाताळणं गरजेचं असेल. ज्यावेळी आधीचे 2 चेंडू पाहिले तर थोडेसे चुकीचे चेंडू हाताळले होते गोलंदाजाने, परंतु आता मात्र कमबॅक केला. कदाचित तो चौकार जरी अडवला असताना धावा जरी 2 धावा वाचवल्या असत्या तर थोडस समीकरण बदलताना पाहायला मिळतं. थोडं प्रेशर मध्ये असता फलंदाज. नीरज नक्कीच सांगितलं त्यावर जर माहिती दिली जाते. एक चेंडू 6 ची गरज असताना सुद्धा त्याने षटकार मारला होता. बॉलर काय सॉरी सॉरी मला वाटलं फॉल. चौकार येताना पाहायला मिळतोय. दोन चेंडू 1 ची गरज. नीरज 6 चेंडू 6 ची जेव्हा गरज होती ना, त्या गोलंदाजानं डिफेंड केल्या होत्या. चांगली गोलंदाजी त्यावेळी टाकली होती. त्याच गोलंदाजीची गरज होती का यावेळी सुद्धा? तेच डेफिनेटली सांगितलं तर नक्की नीरज चांगला गोलंदाज. 6 चेंडू 6 ची गरज असताना सुद्धा या गोलंदाजानं मॅच आपल्या पारड्यामध्ये आणल्या होत्या. गोलंदाजच्या आणि नो +1 टोटल 2 धावा विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय. भुईगाव संघ विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघ लाईनअप करायचंय, हस्तांदोलन